माझ्या कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे। पुणे, सोलापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर ज्या ज्या भागामध्ये माझ्या महाराष्ट्रात कांदा पिकतो तिथला शेतकरी नाराज आहे। निर्यात बंदी का करता? इथं प्रफुल्ल पटेल साहेब बसलेत, सुनील तटकरे साहेब बसलेत। आम्ही दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीच्या सरकारला सांगितलंय आता इथनं पुढे निर्यात बंदी नाही। आता आमच्या शेतकऱ्याला कांद्याला भाव मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला द्राक्षाला भाव मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला ऊसाला भाव मिळाला पाहिजे। जिथं कुठं अडचण येईल तिथं राज्य सरकार हस्तक्षेप करेल। धानाला, सोयाबीनला, कापसाला अनुदान देण्याचा निर्णय आम्ही घेतला। पीक कर्ज 0% व्याजाने आम्ही देतोय। आम्ही त्याच्यामध्ये शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा आम्ही देतोय। आम्ही युवक युवतींच्या करता प्रशिक्षण देण्याची योजना आणली, त्याला स्टायपंड आम्ही देणार आहे। 12वी असेल पास त्याला 6000 रुपये महिना स्टायपंड, त्याला प्रशिक्षण देणार। जो डिप्लोमा झालेला असेल त्याला 8000 रुपये महिना, आणि जो डिग्री घेतलेली असेल त्याला 10,000 रुपये महिना। अशा पद्धतीनं काही लाख मुलांनी आमच्याकडे आता अर्ज केलेले आहेत। आमचे मंगल प्रसाद लोढा त्यांच्यावर ही जबाबदारी आहे, त्यांना ते पाहायला सांगितलेलं आहे। माझ्या मायमाऊलींची जबाबदारी आमची मुलगी आदिती तटकरे महिला बाल विकास मंत्री त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे। थोडा त्रास होतोय, ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही त्रास होतोय, आम्हाला माहिती आहे। त्याच्यात सारखं आम्ही कशी दुरुस्ती करता येईल, माझ्या बांधवांना पण तो त्रास आमच्या भगिनीचा फॉर्म भरताना येणार नाही याही बद्दलची काळजी आम्ही घेतोय।